पोर्तुगीजांच्या गोव्यातील कायम अजिंक्य राहिलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे रेईश मागोस हा किल्ला। नॉर्थ गोव्यामध्ये बारदेश तालुक्यात मांडवी नदी जिथे समुद्रास येऊन मिळते तिथे रेईश मागोस हा नितांत सुंदर असा किल्ला आहे। आज वर्तमानात गोवा सरकारनं संवर्धन करून पुनरुज्जीवित केलेल्या व एखाद्या किल्ल्याचं संवर्धन कसं करावं याचा आदर्श घालून दिलेली ही एक ऐतिहासिक वास्तू। तर 15व्या शतकाच्या उत्तरार्धात हा भाग आदिलशाहीच्या ताब्यात होता। पुढे इसवी सन 1510 मध्ये अल्बुकर्क या पोर्तुगीज व्हाईसरॉयचे या भूमीत आगमन झाले। आदिलशहाच्या ताब्यातील छोटेखानी किल्ला त्याने सहज जिंकून घेतला व पुढे पोर्तुगीजांच्याच काळात या किल्ल्यास भव्य स्वरूप आले। किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस म्हणजे मांडवीच्या नदीकिनारी गलबतांसाठी बंदर, नेरुळ गावाच्या दिशेने उंच तटबंदी, पोर्तुगीज शैलीतील चौकोनी कॅप्सूल बुरुज अशी संरक्षण व्यवस्था इथे करण्यात आली। बुरुज आणि तटबंदीवर त्याकाळी 33 तोफा होत्या अशी नोंद आढळते व त्यांपैकी 9 तोफा आज इथे दिसतात। येथून दिसणाऱ्या नयनरम्य अथांग समुद्राच्या नजाऱ्यामुळे सुरुवातीचा किल्ला म्हणजे व्हाईसरॉयचे निवासस्थान देखील होते व पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बनला जाणाऱ्या व तिथून येणाऱ्या पोर्तुगीज व्यापीसला येथे राहण्याची सोय केली जाते। तर एखाद्या किल्ल्याला जतन कसे करावे याचं उत्तम उदाहरण अनुभवण्यासाठी गोव्यात आल्यावर या ठिकाणी नक्कीच भेट द्या। व्हिडिओ सेव्ह करून ठेवा व फॉलो करायला विसरू नका। गोव्यातील सर्वात प्रसिद्ध व पर्यटकांनी गजबजलेला किल्ला म्हणजे आग्वादचा किल्ला। नॉर्थ गोव्यामध्ये कंडोलेम गावापासून 3-4 किलोमीटर दूर मांडवी नदी जिथे समुद्रास येऊन मिळते तिथे हा किल्ला बसला आहे। मागच्या भागात बघितलेल्या रेईश मागोसच्या सरळ रेषेत समुद्राला लागून हा किल्ला आहे। 17व्या शतकाच्या सुरुवातीला डच जहाजांच्या ताफ्याने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आक्रमण केले होते। डच आरमाराने पोर्तुगीजांच्या ताब्यातील गावांची लूट केली तेव्हा रेईश मागोसचा आधार घेऊन पोर्तुगीजांनी डचांना प्रतिकार केला पण त्यांना फारसे यश आले नाही। रेईश मागोसच्या भौगोलिक स्थानामुळे त्याच्या मर्यादा या युद्धात समोर आल्या। पोर्तुगीजांनी जवळच मांडवीच्या मुखावर तटबंदीयुक्त बांधकाम सुरू केले तेव्हा इसवी सन 1612ला आग्वादच्या या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं। पोर्तुगीज भाषेत आग्व म्हणजे पाणी व आग्वाद म्हणजे पाणी भरण्याची जागा। येथे आधी काही गोड्या पाण्याचे झरे व विहिरी होत्या व आज किल्ल्याच्या मधोमध दिसणाऱ्या 16 खांबांवर असलेली भूमिगत पाण्याची टाकी होती व त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी 19 आउटलेट्स होती। आज या किल्ल्याचे अप्पर आग्वाद म्हणजे टेकडीवरील किल्ला, लोअर आग्वाद म्हणजे किनाऱ्यालगतचा किल्ला व आग्वाद जेल म्युझियम असे 3 भाग आहेत। मजबूत तटबंदी, खोल खंदक, कॅप्सूल बुरुज व आशिया खंडातील सर्वात जुने लाईट हाऊस व येथून दिसणारा नितांत सुंदर समुद्र व सूर्यास्त अशी वैशिष्ट्य असलेल्या या किल्ल्याला पोर्तुगीजांच्या राजधानीचा दर्जा होता। गोव्यात आल्यावर या किल्ल्यावर जरूर भेट द्या। व्हिडिओ सेव्ह करून ठेवा व या आधीचे भाग पाहायला व फॉलो करायला विसरू नका। गोव्यातील किल्ल्यांचा शोध घेत मी आता आलोय पोर्तुगीजांच्या कायम अजिंक्य राहिलेल्या मुरगावच्या किल्ल्यावर। वास्कोतील मुरगावच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी गुगल मॅपवर फोर्ट ऑफ मॉर्मुगावा सर्च करावे जो पोर्ट ऑथॉरिटी जवळ आहे। केवळ मॉर्मुगावा फोर्ट असे सर्च केल्यास गुगल मॅप तुम्हाला चुकीच्या ठिकाणी पोहोचवेल। पोर्ट ऑथॉरिटीच्या एंट्रन्स कडून आल्यास पोर्तुगीज शैलीतील तटबंदीत लपलेलं प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडेल। तर खालच्या रस्त्यावरून आल्यास काही पायऱ्या चढून या किल्ल्यावर येता येईल। किल्ल्याच्या अंतर्भागात तुरुंग म्हणून वापरल्या गेलेल्या कोठड्या दिसतात। मध्यभागी एक चॅपेल दिसते। किल्ल्याच्या तिन्ही बाजूला 3 बाणाकृती बुरुज आहेत ज्यावरून संपूर्ण बंदरावर नजर ठेवता येते। हे बघितल्यावर किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात येते। इसवी सन 1510ला पोर्तुगीज व्हाईसरॉयने येथे वसाहत स्थापन केली। येथून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे। त्यातून या जागेचे सामरिक महत्त्व वाढले। पुढे काही वर्षात इथे किल्ल्याचे मजबूत बांधकाम झाले। पोर्तुगीजांचा एक अभेद्य किल्ला म्हणून हा नावारूपास आला। इसवी सन 1640 मध्ये झालेल्या डच आक्रमणाला पोर्तुगीजांनी याच किल्ल्याच्या आश्रयाने परतवून लावले। तसेच 1683ला संभाजी महाराजांच्या गोवा मोहिमेच्या झंझावादात जेव्हा संपूर्ण गोव्यातून पोर्तुगीज हद्दपार होण्याची वेळ आली होती याच किल्ल्याचा आश्रय त्यांना घ्यावा लागला। गोव्यातील मंदिरं, किल्ले व शिवमय इतिहास जाणून घेण्यासाठी इतर व्हिडिओ सुद्धा पहा। व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा व फॉलो करायला विसरू नका।